मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथनं हलायचं नाही, समाजासाठी कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याचं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। सरकारनं आता गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचंच नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे। तातडीनं मुंबईतले रस्ते मोकळे करा, पोलीस सांगतील तिथं वाहनं पार्क करा, एकही वाहन रस्त्यावर राहता कामा नये, पोलिसांना सहकार्य करा, कुणालाही त्रास व्हायला नको असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे। आमरण उपोषण सकाळी 10 वाजल्यापासून आपण सुरू केल्याचं जरांगेंनी सांगितलंय। आझाद मैदानावरच उपोषण करायचं हे ठरलेलं होतं असं म्हणत जरांगेंनी आंदोलकांना शांततेचं आवाहन देखील केलंय। आझाद मैदान, आजूबाजूचा परिसर मराठा कार्यकर्त्यांनी, मराठा आंदोलकांनी गच्च भरलेला आहे। मनोज जरांगे आंदोलन करतायत, आमरण उपोषण करतायत आझाद मैदानावर। आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं। सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं, म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठी मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण। करोडो मराठी मुख्यमंत्र्याचा आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील। त्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईस तर मी मुंबई सोडणार नाही, ही मराठ्यांना शब्द देतो। आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।